जालना येथील मराठा समाजाचे आंदोलन सुरू असताना पोलिसांनी केलेल्या लाठीचार्ज विरोधात संपूर्ण महाराष्ट्रात मराठा समाजाकडून आंदोलने करण्यात आली। याच पार्श्वभूमीवर महाडमध्ये कडकडीत बंद करून मराठा समाजाकडून राज्य सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करीत महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौकीतून मोर्चाला सुरुवात करण्यात आली। इथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौदार तडे ते बाजारपेठ मार्गे प्रांत कार्यालय येथे राज्य सरकारला निवेदन देण्यात आल्यानंतर मोर्चाची सांगता करण्यात आली। यावेळी महाड तालुक्यातील असंख्य मराठा बांधव उपस्थित होते। असं आहे की आंदोलकांचं आंदोलन चिरडण्यासाठी बळाचा वापर का केला? त्या बळाचा केलेला वापर लपवण्यासाठी, या प्रश्नाला बगल देण्यासाठी हे नको त्या दिशेने हे वक्तव्य होतंय। याचा काही संबंध त्या बळाच्या वापराशी होत नाही आणि राज्याच्या गृहमंत्र्यांना राज्यात काय चाललंय हे माहीत नसेल किंवा पोलीस त्यांच्या आदेशाशिवाय त्या ठिकाणी लाठीचार्ज, अश्रुधूर किंवा गोळीबार करत असतील तर खऱ्या अर्थाने गृहमंत्री म्हणून त्यांना त्या खुर्चीत बसण्याचा नैतिक अधिकार नाही। त्यांनी तातडीने राजीनामा दिला पाहिजे। या बाकीच्या गोष्टी मागे काय झालं, पुढे काय झालं हे आम्हाला सांगू नका। आरक्षणाचं काय तेवढं बोला। सरकारच्या विरोधात आज महाड तालुक्यामधील सर्व नागरिकांनी प्रतिसाद देत आज आम्ही निषेध मोर्चा जाहीर केला। या मोर्चासाठी संबंध परिसरामधील वेगवेगळ्या स्तरातील सगळे लोक त्याच्यामध्ये सामील झाले। व्यापाऱ्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीचं सहकार्य केलं। त्याचप्रमाणे रिक्षा युनियन असेल त्यांनीही सहकार्य केलं। संबंध बहुजन समाजातील सगळ्या लोकांनी एकत्र येत हा मोर्चा कशा पद्धतीने यशस्वी होईल यासाठी सगळ्यांनी सहकार्य केलं। सरकारला जाग आणण्यासाठी होणारा हा जो मोर्चा होता तो निश्चितपणे यापुढेही अशाच पद्धतीने चालू राहील। अनेक संकट आली तरीसुद्धा सगळ्यांनी जाहीर केलेलं आहे, प्रतिज्ञा केली आज की निश्चितपणे मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत आपण साऱ्यांनी एकत्र राहूया। ज्या वेळेस समाजाची हाक दिली जाईल, ज्या वेळेस सकल मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांकडून विचारणा केली जाईल त्यावेळेस आम्ही सारेजण एकत्र येऊन अशाच पद्धतीनं अतिशय चांगल्या पद्धतीने उत्स्फूर्तपणे हा मोर्चा आपण घेत जाऊ। यापुढे होणारी जी उपोषणं असतील, आंदोलनं असतील ती सगळ्यांनी एकत्र येऊन करण्याचं जाहीर केलेलं आहे असं आज या मराठा समाजाच्या सकल मराठा समाजाच्या मोर्चामध्ये जाहीर करण्यात आलं। अतिशय प्रतिसाद आम्हाला या मोर्चामध्ये मिळाला। सगळ्यांनी सहकार्य केलं। पोलीस अधिकाऱ्यांनी सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीने सहकार्य केलं। पत्रकार बांधवांचं सुद्धा आज अभिनंदन करावं अशा पद्धतीचं त्यांचंही सहकार्य झालं आणि संबंध व्यापारी संघटनेने सुद्धा आम्हाला चांगल्या पद्धतीचं प्रतिसाद दिला, सहकार्य केलं, त्याबद्दल त्यांचंही आज आम्ही आभार मानतो आहोत। मराठा समाजाच्या वतीने मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी संविधानिक मार्गाने उपोषणाला बसलेल्या मराठा समाजाच्या आंदोलनावर पोलिसांनी लाठीचार्ज केल्याच्या निषेधार्थ आज कोल्हापूर बंदचे आवाहन केले होते। किरकोळ प्रकार वगळता बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाला। नुकसान होऊ नये म्हणून एसटी महामंडळाने एसटी बंद ठेवल्या होत्या, त्यामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले। सकाळी 10 नंतर काही कार्यकर्त्यांनी दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन केले होते। याला व्यापारी दुकानदारांनी प्रतिसाद देत बंद ठेवला। दुपारी 4 नंतर सुरळीत व्यवहार सुरू झाले। काँग्रेस पक्षाच्या वतीने जनसंवाद यात्रा काढण्यात येत आहे। आज दिनांक 5 सप्टेंबर रोजी सदर जनसंवाद यात्रेचा शुभारंभ विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीमध्ये व मार्गदर्शनाखाली राळेगाव तालुका काँग्रेसच्या वतीने करण्यात आला। अत्यंत कठीण परिस्थितीतून हा देश चाललाय। हा देश उद्ध्वस्त करून या देशामध्ये हुकुमशाही लादण्याचं षडयंत्र हुकुमशाह प्रवृत्तीच्या सरकारने सुरू केलं आहे। या देशातील निवडणूक प्रक्रिया संपवण्याचं कामही सुरू झालं आहे आणि त्यामध्ये केंद्र सरकारने आपल्याला कायद्यामध्ये दुरुस्ती करण्याचं काम केलेलं आहे। असे अनेक कायदे या देशातील दलित, आदिवासी, ओबीसी, बहुजन या समाजाला उद्ध्वस्त करणारे कायदे या राज्यामध्ये, देशामध्ये आणले जात आहे। खुलेआम महिलांवर अत्याचार वाढले, बेरोजगारीने कळस गाठलाय, महागाईने सामान्य माणूस, गरीब माणसाचं जगणं कठीण झालेलं आहे। शेतकऱ्यांना या ठिकाणी आपल्याला माहीत असेल शेतकऱ्यांच्या आत्महत्यामध्ये प्रचंड प्रमाणात वाढ झाली। त्या सरकारने शेतीमालाला दाम दुप्पट भाव देण्याची घोषणा केली, परंतु आजही शेतकरी नागवला जात आहे। शेतकऱ्याला खतामध्ये सबसिडी जी होती ती बंद करण्याचं पाठ केलं आहे।
खताचे भाव वाढलेत, कृषीचे भाव वाढलेत, आपण सगळं बघत आहात, बियाण्याचे भाव वाढलेत. शासनाचे जे वेगवेगळे उपक्रम राबविण्यात आलेले आहेत त्या वेगवेगळ्या अशैक्षणिक बाबी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांना कंपल्सरी केलेल्या आहेत, त्यामुळे राज्यातील प्राथमिक शिक्षक हे मुलांना न्याय देऊ शकत नाहीत. या उपक्रमामुळे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहत आहेत. याकरिता आज महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षण समितीच्या वतीने 1 दिवसीय सामूहिक किरकोळ रजा आंदोलन करण्यात आलेले आहे. प्रश्न विचारला जातोय का शिक्षक दिनाच्या दिवशी शिक्षकांनी आंदोलन का पुकारलं. मुळात शिक्षक दिनाच्या दिवशी आंदोलन पुकारण्याची खरोखर आम्हालाही ती खेदजनक परिस्थिती आहे, दयनीय स्थिती आहे. पण महाराष्ट्रात एकीकडे आपण पुरोगामी महाराष्ट्र म्हणत असताना राज्यातील एक सन्माननीय आमदार 80% शिक्षक भ्रष्टाचारी आहेत, बार चालवतात, व्यसनी आहेत, अशा प्रकारचं भूमिका घेतात. शिक्षकांना घरभाडे भत्ता देऊ नका अशी भूमिका घेतात. शासन शिक्षकाच्या पाठीमागे उभं राहत नाही. उलट आजच शिक्षक दिनी राज्यातील ते आमदार शिक्षकांच्या निषेधार्थ औरंगाबादेत मोर्चा काढत आहे आणि अशा प्रवृत्तीला पूर्वी विरोध झाला पाहिजे. आणि शिक्षक दिनाच्या दिवशी तरी शिक्षकांचं महत्व, आदरभाव आणि तुम्ही सांगता पूर्वी तोंड देखला आहे हे आम्ही शासनाला सांगण्यासाठी आणि शासनाने किमान आम्हाला समजून घेतलं पाहिजे, यासाठी आम्ही शिक्षक दिनाच्या दिवशी आंदोलन करत आहोत. आज ज्या शिक्षकांना पुरस्कार मिळाला आहे त्यांचं आम्ही स्वागत करतो, अभिनंदन करतो. कुठेही आमचा बहिष्कार नाही आहे. शिक्षक दिनाच्या औचित्यावर मात्र आंदोलन करण्याशी आम्हाला तरणोपाय राहिला नाही आहे आणि शासन आताही या मागण्या गांभीर्याने घेईल अशी स्थिती नाही आहे. त्यामुळे 11 डिसेंबरला हिवाळी अधिवेशनात आम्ही मोर्चा काढणार आहोत हे निश्चित आहे. हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है. तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. महाअधिवेशनाच्या पूर्वतयारीसाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब कटारे सिन्नर दौऱ्यावर गेले असताना या संदर्भात सिन्नर पांगरी येथे कार्यकर्ता बैठक घेतली. 23 सप्टेंबर 2023 रोजी मंत्रालयासमोरील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये सकाळी 11 वाजता सुरू होणार. या अधिवेशनासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेबजी कटारे, त्यांचे समस्त पदाधिकारी आणि कार्यकर्ते हे जोमाने कामाला लागले असून राज्यासह इतर राज्यातही मोठ्या प्रमाणामध्ये याचा प्रचार आणि प्रसार सुरू होऊन असंख्य मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते या अधिवेशनामध्ये सहभाग घेणार आहेत. या अधिवेशनाचे 3 प्रमुख वैशिष्ट्य अशी असणार आहेत की राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचा हा 20वा वर्धापन दिन आहे. 20व्या वर्धापन दिनामध्ये आम्ही प्रवेश करत असताना आम्ही हे महाअधिवेशन अशा ठिकाणी घेत आहोत ज्या मंत्रालयासमोर हे सभागृह आहे. हे असं सभागृह आहे की ज्या सभागृहामध्ये अनेक दिग्गज राजकारण्यांचे हे भविष्य ठरलं गेलं, त्यांच्या राजकारणाची सुरुवात झाली आणि त्यांनी राजकारणामध्ये यशस्वीरित्या कामही देखील केलं. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना असा मंच उपस्थित होत आहे, असं स्टेज उपस्थित होत आहे की ज्या मंचावरनं, ज्या स्टेजवरनं या देशाचं राजकारण ठरवणारं, राज्याचं राजकारण ठरवणारे अनेक नेते तयार झाले. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाचं सप्टेंबर 2023 रोजी 23 सप्टेंबर 2023 रोजी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान मंत्रालयासमोर महाअधिवेशन पार पडणार आहे आणि त्या अधिवेशनाच्या तयारीच्या निमित्ताने संपूर्ण महाराष्ट्रामध्ये दौरे सुरू आहे. आज शिर्डी, श्रीरामपूर आणि हरेगाव आदी भागाचा दौरा करून आज शिर्डीच्या शासकीय विश्रामगृहामध्ये या पत्रपरिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे. राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या या महाअधिवेशनामध्ये अनेक ठराव आपल्या पक्षाच्या वतीनं
आम्ही पारित करणार आहोत. अनेक वर्षापासूनचे प्रलंबित असलेले प्रश्न देखील धसास लावण्यासाठी राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष त्या ठरावाद्वारे सरकारकडे, केंद्र सरकार अथवा राज्य सरकारकडे ते सगळे ठराव पाठवणार आहे. आणि त्या दृष्टिकोनातून आमच्या पक्षाची समन्वय समिती हे सगळे ठराव करण्याचं काम करत आहे. लवकर त्या ठरावाचं देखील कामकाज पूर्ण होईल आणि ते ठराव कामकाज पूर्ण झाल्यानंतर अधिवेशनात पारित करणार. या ठरावात मागण्या आहे कोणत्या विषयी? राष्ट्रीय रिपब्लिकन पक्षाच्या या महाअधिवेशनामध्ये अनेक जीवन मरणाचे प्रश्न आपल्या सर्वांना माहीत असेल. बेरोजगारी आवासून उभी आहे. केंद्र शासन अथवा राज्य शासनाकडून कोणत्याही प्रकारचा रोजगार निर्माण केला जात नाही. नवे जे रोजगार आहे ते देखील धोक्यात आले आहे. म्हणून रोजगार वाचवण्यासाठी देखील राष्ट्रीय रिपब्लिकन पक्ष ठराव पारित करणार आहे. महागाई असेल, अन्य अत्याचाराचा मुद्दा असेल, हे सगळे ज्वलंत प्रश्न अधिवेशनामध्ये आम्ही चर्चेला घेणार आहोत. आधार सेवा संकल्प युवा बहुउद्देशीय प्रतिष्ठान संचलित अहमदनगर जिल्ह्यातील वडाळा बहिरोबा येथील युवक जयवंत लक्ष्मण मोठे हा राष्ट्रसंत गाडगे महाराज यांचा देव देवळात नसून तो माणसात आहे हा सामाजिक विषय घेऊन गावोगावी स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड, वृक्ष संवर्धन, पाणी अडवा पाणी जिरवा आदी संदेश देत तो महाराष्ट्रातील 36 जिल्हे व 358 तालुक्यात मोटरसायकलवर प्रवास करत आहे. आज तो नांदेड येथे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन पुढील प्रवासाकरता हिंगोलीकडे रवाना झालाय. हा संदेश यात्रेची सांगता अहमदनगर येथे 30 जानेवारी रोजी होणार असल्याचे जयवंत मोठे यांनी लॉर्ड बुद्धा टीव्हीवर सांगितले. मोठे, माझं गाव वडाळा बहिरोबा, तालुका नेवासा, जिल्हा अहमदनगर. मी एक आधार सेवा संकल्प सेवा भविष्य संस्था चालवतो. त्या माध्यमातून मी समाजातील बेघर, निराधार, अनाथ अशा लोकांसाठी काम करतो. त्या लोकांना कुणी नाही जगामध्ये, त्या लोकांचा मी सांभाळ करतो. व त्याच माध्यमातून मी एक निसर्गासाठी, पर्यावरणासाठी एक संवर्धन व्हावं. समाजामध्ये आज जो काही पाऊस पडाना, त्यानंतर स्वच्छता, व्यसना दिस वचललेत मुलं भरपूर, असे महापुरुषांचे विचार आज समाजाला गरज आहे महापुरुषांची विचारायची. असं एक सर्व विषय सोबत घेऊन मी एक पूर्ण महाराष्ट्रामध्ये मोटरसायकल यात्रा करत आहे. आज मी नांदेड जिल्हाधिकारी साहेबांना निवेदन दिलं आहे. आज जे काही काम करतो ते साहेबांना मी कळवलं आहे का समाजामध्ये आज मुलांमध्ये स्वच्छतेची आवड निर्माण करणं गरजेचं आहे. महापुरुषांचे विचार देणं गरजेचं आहे. त्यानंतर व्यसन, भविष्यामध्ये मुलांना व्यसन होणार नाही यासाठी त्यांच्या मनावरती कुठंतरी एक त्यांना शिक्षण देण्याची गरज आहे. अशा प्रकारे आपल्या महाराष्ट्र देशामध्ये एक आपल्या चांगल्या प्रकारची पिढी आपल्याला द्यायची आहे आणि महापुरुषांचे विचार आपल्याला जिवंत ठेवायचे आहेत. ना की एक दिवस आपण त्यांच्या जयंती असल्यानंतर एक दिवस फोटो हार न घालता 365 दिवस आपण त्यांच्या विचारावरती चाललो पाहिजे. या विचाराने मी एक लक्ष वेधण्याचं काम करतोय. आज माझा हा 28 तारखेला सुरू केलेला दिवस आहे. आज हा 7वा जिल्हा आहे. बीड, उस्मानाबाद, लातूर, संभाजीनगर, जालना, परभणी व नांदेड असा हा माझा प्रवास चालू आहे. पुढे माझा प्रवास हा हिंगोली, यवतमाळ असा जाणार आहे. पूर्ण 36 जिल्हे मी या माध्यमातून जनजागृती करत आहे. गावात शाळा, महाविद्यालय ठिकाणी स्वच्छता करतोय. झाडू माझ्यासोबत गाडगे महाराजांचं अभियान राबवतोय मी. कारण की आज समाजाला कृतीची गरज आहे, विचाराची गरज नाही. आज अनेक जण सांगतायत, शब्दातून सांगतायत, पण कुणी सुरुवात करत नाही. तेव्हा मी एक विचार केला का आपण सुरुवात केली जर आपल्या मागं समाजाला कुठेतरी एक महत्त्व कळल्या गोष्टीचं. तेव्हा मी माझा झाडू गाडी घेऊन मी माझा प्रवास करतोय आणि आज मी नांदेड या ठिकाणी आलो. सांगता कुठे होणार आहे? सांगता अहमदनगर जिल्ह्यामध्ये होणार आहे. आमच्या महाराष्ट्र राज्य शिक्षक समितीच्या वतीने आज शिक्षकांच्या विविध मागण्यांचे लक्ष वेधण्यासाठी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय 1 दिवसाचे धरणे आंदोलन करण्यात आले. फुले शाहू आंबेडकर विचारधारेवर बहुजनांची मुले प्राथमिक शाळेत शिक्षण घेत असतात, मात्र शासन, शिक्षक आणि शाळांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप शिक्षक संघटनेने केलाय. त्यामुळे आंदोलनाचा हत्यार उपसण्याची वेळ आली असं सांगण्यात आलंय. च्या वतीनं सामुदायिक रजा आंदोलन सुरू आहे आणि ही रजा आंदोलन जे सुरू आहे ते अशैक्षणिक कामं जे शिक्षकांच्यावर लावले त्याच्या निमित्तानं हे आंदोलन सुरू आहे. नवसाक्षरता भारत कार्यक्रमाच्या नावाखाली बांधकाम मजुरांचं सर्वेक्षण करायचं. खरं म्हणजे शाळाबाह्य मुलांचं सर्वेक्षण आम्ही शिक्षक मार्च पूर्वीच करतो आणि जूनला ती सर्व मुलं आम्ही शाळेत दाखल करून घेतो. असं असताना सुद्धा
एक आपला वेगळेपणा दाखवायचा आणि शिक्षकांना अशैक्षणिक कामाला झुंपून ठेवायचा एवढाच हेतू आहे. जी 100% नोकर भरतीची मागणी आहे आम्हा संघटनेची, ती त्याच्यापासून दिशाभूल करायची आणि लक्ष दुसरीकडे वळवायचा हा एकमेव आणि एकमेव उद्देश या सरकारचा आहे. अनेक शाळा आज त्या ठिकाणी शून्य शिक्षकी झाल्यात. महाराष्ट्रामध्ये जवळजवळ 66,000 पदं रिक्त आहेत. ती भरण्यामध्ये मात्र शासन उदासीन आहे आणि शिक्षक कमी असताना सुद्धा अशैक्षणिक कामं मात्र आम्हाला लावली. असा कोणता शासनाचा विभाग नाही की तो शिक्षक सोडून केला जात नाही. आरोग्य असेल, वन खातं असेल, महसूल खातं असेल, किंवा प्रत्येक सहकार खातं असेल, प्रत्येक ठिकाणी शिक्षकाशिवाय यांचं पान हलत नाही. पण शिक्षणाकडे जर दुर्लक्ष झालं तर भविष्यात भावी पिढी निरक्षर झाल्याशिवाय राहणार नाही असं वाटतं. आणि म्हणून या ठिकाणी आज जर ह्या आंदोलनाची दखल जर शासनानं घेतली नाही तर या ठिकाणी 11 डिसेंबरला आम्ही हिवाळी अधिवेशनावर मोर्चा तर नेणारच आहोत. पण भविष्यात सर्व अधिकारी आणि मंत्र्यांना, आमदारांना त्यांच्या कार्यालयाच्या बाहेर पडू देणार नाही असं उग्र आंदोलन केलं जाईल. एवढंच या आंदोलनाच्या निमित्तानं सांगतो. जालना जिल्ह्यातील अंतरवाली सराटी येथील आंदोलकांवर झालेल्या बेछूट व अमानुष लाठीचार्ज व गोळीबाराच्या विरोधात मराठा समाजातून संतापाची लाट उसळली. रायगड जिल्ह्यातील महाड तालुक्यातील सकल मराठा समाजाने एक मराठा लाख मराठाची घोषणा देत महाड शहर दुमदुमून सोडले. यावेळी सकल मराठा समाजाकडून महाड बंदची हाक देण्यात आली. या दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज चौकात घोषणाबाजीही करण्यात आली. शिवाजी महाराज की सरकारच्या विरोधात निश्चितपणे आपण घोषणा देणार आहोतच. पण आपल्याला ज्यांनी सहकार्य केलेलं आहे त्यांना सुद्धा आपण चांगल्या पद्धतीनं सहकार्य करावं अशी माझी कार्यकर्त्यांना नम्रतेची विनंती आहे. जालन्यामध्ये झालेल्या मारहाणीमध्ये सरकारनं कोणत्याही पद्धतीची भूमिका घेतली नाही. सरकारनं त्या ठिकाणी पोलिसांनी अतिशय क्रूर पद्धतीनं आम्हाला वृद्धांना मारहाण केली. आजही ती दवाखान्यामध्ये पडून आहेत. आपलं मागणं आहे संबंध राज्यभरामध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं ही मुख्य मागणी आहे आणि या मागणीसाठी निश्चितपणे संबंध राज्यभरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं निदर्शनं, उपोषणं केली जात आहेत. आमच्या गेली आजच आपण करतो आहे असा तर भाग नाही. 1981 सालापासून मराठा समाजाला आरक्षण मिळावं अशी मागणी आहे. पण निश्चितपणे कोणतेही सरकार त्यावरती काळजी घेत नाही, त्याच्यावरती विचार केला जात नाही. माझी आपल्या सर्व बंधूंना विनंती आहे, निश्चितपणे आपणही संघर्ष करत निश्चितपणे हा मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी सातत्यानं आपण प्रयत्न करत राहूया. उठा, जागे व्हा आणि हा संबंध राज्यभरामध्ये असलेल्या समाजाच्या आरक्षणावरील जो विचार आहे तो निश्चितपणे पूर्ण करण्याचा आपण सगळ्यांनी सज्ज होऊया. माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे, आपण आता या ठिकाणाहून बाजारपेठेतून हुआ बहू? माँ, पायल्स की बहुत तकलीफ हो रही है, तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है. इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है. ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में. लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है. जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध. हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर. अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepailshospital.com. बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर विधानसभा बीजेपीचे माजी आमदार चौनसुख संचेती यांनी धरणगाव कुंड येथील बौद्ध विहार समितीस बौद्ध विहाराच्या विकासासाठी वंचित बहुजन आघाडीचे सक्रिय कार्यकर्ता बाळासाहेब दामोदर यांच्या उपस्थितीमध्ये 31,000 रुपये दान दिले. बौद्ध विहार हे आपल्या श्रद्धा, भक्ती आणि याचं केंद्र म्हणून आपला अख्खा समाज, बौद्ध समाज
हा त्यामध्ये दैनंदिनी जात असतो आणि अशा बौद्ध विहाराची उभारणी, आपल्या श्रद्धा केंद्राची उभारणी हे प्रत्येक भागामध्येच व्हावी ही आपल्या समाजाची मनोमन इच्छा असते आणि त्याची पूर्तता करण्याकरता निश्चितपणे आपण सर्व प्रकारचं सहकार्य करतातच, पण त्याचबरोबर आम्ही सुद्धा एक फुलना फुलाची पाकळी म्हणून आमचं योगदान असते आणि अशा या कार्यामध्ये आम्ही सदैव आपल्या पाठीशी आहोत. आम्ही आता बौद्ध विहार इथे हिंदनगरमध्येही केलं, बौद्ध विहार मलकापूर म्हणजे वाकोडी ग्रामपंचायतमध्ये, यशोधाममध्ये, खेडगावमध्ये केलेलं आहे. त्याचबरोबर आपलं दहिवडीमध्ये आहे. अनेक म्हणजे गावं आहेत की ज्या ठिकाणी बौद्ध विहाराची उभारणी केली आणि त्यामुळे निश्चितपणे समाजाने सदैव आपल्यावर म्हणजे प्रेम व्यक्त केलेलं आहे. म्हणून अशा कार्यामध्ये सहभाग घेणं हे आमचं सुद्धा आपले कर्तव्य आहे. ते धरणगावची जी बौद्ध विहाराची घटना आहे ती फार आणि संकल्पना आहे फार जुनी आहे आणि त्या काळामध्ये सुद्धा या उभारणीमध्ये एक म्हणजे मोठ्या प्रमाणात योगदान दिलेलंच होतं आणि आता सुद्धा उभारणीमध्ये सहकार्याची भूमिका आहेच. बालाघाट जिल्हा बौद्ध संघटना तहसील शाखा कटंगी व प्रज्ञादीप बुद्ध विहार समिती यांच्या संयुक्त विद्यमाने प्रज्ञादीप बुद्ध विहार कटंगी येथे 22 ऑगस्ट 2023 ते 29 ऑगस्ट 2023 या कालावधीत 8 दिवसीय ध्यान साधना सद्धम्म प्रशिक्षण शिबिराचं आयोजन करण्यात आले होते. बालाघाट जिल्हा बौद्ध संघटना आणि प्रज्ञादीप बुद्ध विहार समिती कटंगी यांच्या संयुक्त विद्यमाने 8 दिवसीय ध्यान सद्धम्म प्रशिक्षण शिबिर संपन्न झाले. जो बुद्धों को समझता था, क्योंकि मैं अनेकों राज्यों में अनेकों जिलों में बाबा साहब अम्बेडकर तथागत बुद्ध के जीवन प्रसंग पर मैं उद्बोधन करता था, लेकिन मुझे ऐसा लगता था कि लोग मुझे मानते थे कि मुझे बहुत ज़्यादा जानकारी है, लोग समाज के लोग मानते हैं कि मैं बहुत ज़्यादा विद्वान आदमी हूँ, लेकिन ऐसा नहीं है. जब तक हमें अच्छा गुरु नहीं मिल पाएगा हम अच्छा शिष्य नहीं बन पाएंगे. आज मैं ये महसूस करता हूँ कि अपने जीवन में मेरे 30 सालों के पंतप्रधानांचे आर्थिक सल्लागार विवेक देवरा यांनी आता नवीन संविधानाची गरज आहे असं वक्तव्य केलंय. असे देशविरोधी आणि संविधान विरोधी विधान केल्याबद्दल त्यांच्यावर देशद्रोहाचा खटला भरण्यात यावा व त्यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करावे अशा आशयाचे निवेदन राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या वतीने प्राध्यापक देवीदास इंगडे यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने नांदेडच्या जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. भारतीय घटने ज्योतिबा फुलेंचा, साहित्य रत्न डॉक्टर नभाऊ साठेंचा, प्राध्यापक देवीदास शिंगळे आणि सर्व इथं जमलेले राष्ट्रीय संविधान बचाव अभियानाच्या माध्यमातून आम्ही निवेदन देण्यासाठी कलेक्टर जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड येथे आलेलो आहोत. तर आज या संदर्भात माननीय जिल्हाधिकारी साहेबांना तशा संदर्भाचं निवेदन देण्यात आलेलं आहे. संविधानाच्या बाबतीत मागे जंतर मंतरवरती संविधान जाळलं गेलं, त्यांच्यावरती देशद्रोहाचा खटला दाखल करण्यात आला. सध्या म्हणजे पंतप्रधानाचे आर्थिक सल्लागार
विवेक देवराय यांनी असं स्टेटमेंट केलेलं आहे की म्हणजे संविधान बदलण्याची गरज आहे आणि या पद्धतीनं संविधान बदलण्याची भाषा म्हणजे हे देशविरोधी कार्य आणि संविधान विरोधी कार्य आहे. या संविधानाला विरोध करणाऱ्या लोकांवरती देशद्रोहाचा खटला भरून यांचे भारतीय नागरिकत्व रद्द करण्यात यावे अशा आशयाची मागणी आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांच्याकडे केलेली आहे. या माध्यमातून निवेदन देण्यासाठी माननीय सतीशजी कावडे साहेब, अंबादासजी भंडारे साहेब आणि त्याच पद्धतीनं परमेश्वरजी बंडेवार सर, कॉम्रेड नागापूरकर साहेब, त्याच पद्धतीनं शिवाशिष दरोडे, गोविंदरावजी वाघमारे असे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून अशा आशयाचं निवेदन देण्यात आलेलं आहे आणि या निवेदनावरती कडक अंमल करण्यात यावा. म्हणजे राजकीय सपोर्ट आहे की काय असा आम्हाला संशय आहे आणि या पद्धतीचं ज्या लोकांनी असं याच्यापुढे हे गुन्हे घडू नयेत याच्यावरती कडक निर्बंध लादण्यात यावे यासाठी आम्ही निवेदन दिलेलं आहे. मातोश्री प्रतिष्ठान ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूशन नांदेड तसेच आंबेडकरवादी मिशनचे प्रमुख मार्गदर्शक प्राध्यापक दीपक कदम यांनी आज 5 सप्टेंबर शिक्षक दिनी UPSC व MPSCच्या विद्यार्थ्यांना लाख मोलाचे मार्गदर्शन केले. आणि तुमचं सोनं जे असेल तर ते सोनं हे तेव्हा मौल्यवान होईल ज्यावेळेस तुम्हाला तुमचा दागिना जो असेल तर तो घडवला जाईल आणि तो दागिना घडवण्यासाठी एक चांगला सोनार जे असेल, एक चांगला जो असेल तर तो म्हणजे कुशल कारागीर जो असेल तर तो पाहिजे. आणि मला वाटतं की हे सगळे जे काही मान्यवर मंडळी या ठिकाणी आहेत, या ठिकाणी आलम परवार सर आहेत, हंबर्डे सर आहेत, राजे सर आहेत, मॅडम आहेत, या इन्स्टिट्यूटमधले हे जे काही शिक्षक आहेत तर हे शिक्षक हे अगदी तुम्हाला सोनारासारखं अगदी कुशल कारागिरासारखं म्हणजे तुमचा जो काही म्हणजे दागिना असेल तर तो घडवून तुम्हाला मौल्यवान करण्यासाठी महाराजाला त्यावेळेस दिलं होतं. म्हणजे बघा तुम्ही की एक आई कशी आहे की आपल्या मुलाच्या राज्याभिषेकासाठी जे असेल तर ते पैसा 25 लाख रुपये त्या काळातले स्वर्णमुद्रा जे असेल तर ते राखून ठेवते आणि जे असेल तर ते राज्याभिषेक झाल्याबरोबर 12व्या दिवसानंतर त्यांचं निधन होतं. तर हे निर्धार जो असेल तर तो अशा पद्धतीचा पाहिजे. भगवान बुद्ध हे ज्यावेळेस म्हणजे 6 वर्ष म्हणजे जंगलामध्ये गेले 29व्या वर्षी आणि 35व्या वर्षी ज्ञानप्राप्ती झालं तर त्यावेळेस त्यांनी म्हणजे निर्धार केला की जोपर्यंत माझा हाड मांस गळून गेलं तरी काही हरकत नाही, पण जोपर्यंत संबोधी प्राप्त होत नाही तोपर्यंत मी माझं आसन सोडणार. ते अशा पद्धतीचा जो काही निर्धार असेल. समस्त गावकरी मंडळी, सरपंच, उपसरपंच, जिल्हा परिषद सदस्यांसह उपोषणास बसले असता वाशिम यवतमाळ लोकसभेचे खासदार भावना गवळी, वाशिम मंगरुळपीर विधानसभा आमदार लखन मलिक यांच्या मध्यस्थीने लेखी आश्वासन प्रशासनाने दिल्यानंतर उपोषण करताना खासदार भावना गवळी, आमदार लखनजी मलिक यांच्या हस्ते ज्यूस पाजून उपोषण सोडण्यात आले. जय भीम इंडियाच्या बातमीपत्रात इथेच थांबूया. पुन्हा भेटूया ताज्या घडामोडींसहित. तोपर्यंत जय भीम.